अनाया खूप धकाधकीचं आयुष्य जगत होती. दिवस उजाडला की मीटिंग्स, प्रेझेंटेशन आणि वेळेवर पूर्ण होणाऱ्या डेडलाईन्सचा पाठपुरावा हा तिचा दिनक्रम बनला होता. ती शहरातली गर्दी आणि स्पर्धेत हरवून गेलेली होती. अनेक स्वप्न डोळ्यात असली तरी तिचं मन काहीतरी शोधत होतं. तिला हवं होतं असं काही जे तिला शांतता आणि आनंद देईल. एके दिवशी अनयाला तिच्या मैत्रिणीकडून एक अनपेक्षित निमंत्रण मिळालं. अवकाश निरीक्षण शिबिरात सहभागी होण्याचं. तिच्या व्यस्त आयुष्यात हा काहीसा वेगळा विराम होता. तिला लहानपणापासूनच तारकांनी भरलेल्या आकाशातलं एक गूढ आकर्षण होतं. व्यग्रतेतून सुटका मिळवण्याची आणि स्वतःसाठी वेळ काढण्याची ही उत्तम संधी वाटली. आनंदाने ती त्या शिबिरात सहभागी झाली आणि एका पर्वतराजीतल्या शांत ठिकाणी पोहोचली, जिथं तिनं अनेक वर्षांत पहिल्यांदाच स्वतःसाठी सुस्कारा टाकला. तिथंच तिची पहिली भेट झाली आदित्यशी. तारकांखालील गूढ चर्चा. आदित्य तिथल्या खगोलशास्त्र अभ्यासकांचा प्रमुख होता. तो शांत, संयमी आणि गूढ वलय असलेला तरुण होता. अनयाला त्याच्या डोळ्यात एक गहन जिज्ञासा आणि वेगळाच गोडवा जाणवला. पहिल्याच भेटीत त्यानं तिला आकाशातील काही तारे आणि ग्रहांबद्दल समजावून सांगितलं. आपण या आकाशातलं खूप कमी पाहतो, तो म्हणाला. खूप काही दिसतंय, पण आपल्या दृष्टीच्या पलीकडेही असं बरंच काही असतं, जे शोधायला धैर्य लागतं. त्याचं हे वाक्य अनयाच्या मनाला भिडलं. तिचं मनही आयुष्यभर असं काहीतरी शोधत होतं, जे उघडपणे दिसत नव्हतं, पण आत कुठेतरी होतं. संवादातून फुललेलं नातं त्या शिबिरातले काही दिवस आदित्य आणि अनया एकत्र घालवू लागले. पहाटेच्या गारव्यात दोघं एकत्र बसून दूरवर दिसणाऱ्या ग्रहांवर चर्चा करत. अधूनमधून दोघेही आयुष्याविषयी खोलवरच्या गोष्टींवर बोलत. आदित्यच्या शांत स्वभावाने अनयाच्या व्यस्त आणि धावपळीच्या आयुष्याला विराम मिळत होता. तुला कधी कधी वाटत नाही का, अनयाने एकदा विचारलं, की आपण जे शोधतोय ते खरं तर आपल्या आतच आहे? वाटतं, आदित्य उत्तरला, पण ते शोधण्यासाठी आपल्याला आकाशात डोकवावं लागतं. हे शब्द दोघांच्या नात्याचं प्रतीकच ठरले. त्यांचा संवाद म्हणजे दोन वेगवेगळ्या विश्वांची भेट होती. अनया हा एक वेगवान धबधबा होती, तर आदित्य एक शांत सरोवर. तरीही त्यांच्यात एक हळवा आणि नाजूक धागा तयार होत होता. गडद रात्रीच्या एका शांत वेळेला दोघंही एकाच दुर्बिणीतून तारकांना न्याहाळत होते. आदित्यने त्याला लहानपणी आकाशगंगा कशी दिसावी याचं स्वप्न सांगितलं. अनयाने हसत विचारलं, तुझं स्वप्न पूर्ण झालं का? आदित्य तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, ते आता पूर्ण झालंय. ते शब्द अनयाला आतपर्यंत भिडले. तिनं आदित्यच्या डोळ्यात स्वतःला पाहिलं. तिला कळून चुकलं होतं की हे प्रेमाचं बीज आहे, शांत, नाजूक आणि तरीही खोलवर रुजलेलं. माझंही स्वप्न इथंच सापडले, अनया हसत म्हणाली. प्रेम फुललं होतं, पण आदित्यचं एक गूढ भूतकाळ त्याच्या मनावर सावली धरून होतं. अनयाला जाणवू लागलं की तो त्याच्या आत काहीतरी लपवतोय. एका रात्री जेव्हा अनया त्याच्याशी बोलायला गेली, तो खूप विचारात गुंग होता. तिनं विचारलं, तू इतका शांत का आहेस आदित्य? तुझ्या मनात काहीतरी चालू आहे का? आदित्यने तिच्याकडे पाहिलं आणि दीर्घ श्वास घेतला. माझं आयुष्य इतकं साधं नाही अनया. मी नेहमी पळत राहिलोय माझ्या भूतकाळातून, माझ्या जबाबदाऱ्यांतून. मला भीती वाटते की जेव्हा तू हे सगळं जाणून घेशील तेव्हा तू माझ्यासोबत राहशील की नाही? अनयाच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं त्याचा हात घट्ट धरला. मी तुला सोडून कधीही जाणार नाही आदित्य. आपलं प्रेम इतकं कमकुवत नाही की ते भूतकाळाच्या सावल्यांमुळे मोडेल. या संभाषणानं दोघांमधील बंध अधिक घट्ट झाला. त्यांचं नातं आता गोंधळातही स्थिर राहणार होतं. शिबिर संपल्यानंतर अनयाने शहरात परत जाण्याचा विचार केला, पण आता तिचं मन तिथं रमेना. तिला कळून चुकलं होतं की ती आयुष्यात जे शोधत होती ते तिला आकाशात नव्हे, तर आदित्यमध्ये सापडलं होतं. आदित्यनेही त्याच्या भीतीवर मात केली. आपलं भूतकाळातलं काही हरवलेलं असलं तरी आपल्याकडे भविष्य आहे, तो म्हणाला. दोघांनी एकत्र राहून आयुष्य नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला. आकाशातला आनंद आता दोघंही शहराच्या गोंधळापासून दूर एका लहान खेड्यात राहू लागले. अनयाने आपलं कॉर्पोरेट करिअर सोडलं
आणि ती स्वतंत्र चित्रकार झाली. आदित्यने तिला तिच्या प्रत्येक स्वप्नासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्याचवेळी त्यानेही खगोलशास्त्राचा अभ्यास सुरू ठेवला. ते रात्रीच्या गारव्यात एकमेकांच्या कुशीत बसून तारकांकडे पाहत असत. आता आपल्याला कधीच पळावं लागणार नाही, अनया म्हणाली. आपलं आकाश इथेच आहे. आदित्य हसत म्हणाला, हो, आपलं अवकाश आता एकमेकांमध्ये आहे. ही कहाणी फक्त दोन व्यक्तींच्या प्रेमाची नव्हे, तर त्यांना सापडलेल्या शांततेची आहे. ती दाखवते की कधीकधी आपण बाहेर जे शोधतो ते आपल्याच आत लपलेलं असतं, प्रेम, समाधान आणि शांतता. आणि जेव्हा दोन आत्म्यांना हे सापडतं तेव्हा त्यांचं नातं खऱ्या अर्थाने तारकांइतकं शाश्वत होतं. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचे मत काय आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ. धन्यवाद.